राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. न खाई भोगी तो सदा रोगी अशी म्हण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तम आरोग्यासाठी भरपूर प्रकारच्या भाज्या घालून केलेली भोगीची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत. तर भोगीची भाजी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवलेली चविष्ट भाजी असते. या भाजीला खूप वेगवेगळी नावं आहे. लेकुरवाळी भाजी, सोलाण्याची भाजी, भोगीची भाजी, संक्रांतीची भाजी. तर भाज्यांची नावं आणि वाटणसाठी कुठले पदार्थ वापरलेले आहे, मसाले, सर्व साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे न विसरता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊ. त्यासाठी आपण खोबऱ्याचे काप किंचित तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ. धणे घालू, हे देखील आपण परतून घेऊ. जिरे घातले आहे ते आपण परतून घेऊ. त्यानंतर धणे घातले ते आपण परतून घेऊ. सुक्या लाल मिरच्या घालून त्या आपण एक अर्धा मिनटं परतून घेऊ. आल्याचे तुकडे घालू. भाजलेलं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे आत्ता खूप गरम आहे. रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ आणि मिक्सरमधून फिरवून आपण याचं पाणी न घालता वाटण तयार करून घेऊ. वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सगळं साहित्य घालू. कोथिंबीर 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे ती घालू. तर इथे हे वाटण मी थोडंसं जाडसर फिरवून घेतलं आहे पाणी न घालता. पालेभाज्या मी धुवून चिरून घेतल्या आहे. तर शेंगा भाज्या देखील मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. पेरूच्या 2 फोडी बिया काढून मी बारीक फोडी करून घेतलेल्या आणि जे बोरं असतात त्यामधल्या मी गुठळ्या काढून घेतल्या आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया आपण तेल. तेल थोडं या भाजीला जास्त लागतं. साधारण मी 2 ते 2.5 पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. त्यामध्ये घालूया मोहरी तडतडली आहे. त्यामध्ये घालूया तीळ आपल्याला खूप जास्त नाही परतायचे. हिंग घालूया आणि तयार केलेलं वाटण घालूया. आवडत असल्यास वाटण करताना 4 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या तरी चालतील. बारीक चिरलेला टमाटर घालू आणि अर्धा मिनिट टमाटर परतून घेऊ. करून आपण सगळे गरम मसाले घालू. सगळ्यात आधी घालूया हळद, लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. गरम मसाला आणि साधारण मसाले टमाटरसोबत एक अर्धा मिनिट परतून घेऊ. आता यामध्ये मी सगळ्या फळभाज्या घातलेल्या आहे. शेंगा आणि बारीक चिरलेल्या पालेभाज्या, पेरूच्या फोडी, बोरं आणि ऊसाचे तुकडे. आता तुम्हाला जर ऊस नाही मिळाला, ऊसाचा ज्यूस किंवा गूळ घातला तरी चालेल. ओल्या भुईमुगाच्या शेंगा घालू आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कढीपत्ता मी फोडणीत टाकायला विसरली आहे. आता वरतूनच घालते. कढीपत्ता मात्र फोडणीतच घालायचा. व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ. आता भाजीवरती झाकण ठेवून आपण यावरती थोडंसं झाकणावर पाणी घालू, म्हणजे भाजी खाली नाही लागणार आणि लवकर शिजते. साधारण 6 ते 7 मिनटं झाले आहे. भाजी पाहू आपण. मस्त खूप छान सुगंध येत आहे. भाजी खाली पण लागलेली नाही आहे. यामध्ये घालूया आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ. भाजीमध्ये आपण बोरं घातलेले आहे, पेरू घातलेला आहे, त्यानंतर टमाटर आहे. तर आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये मी चव घातलेली आहे आणि संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खूप छान टेस्ट लागते त्यामुळे मी घातलेली आहे. तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालावे. तर इथे मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी यामध्ये घालू आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून 4-5 मिनटं मंद आचेवरती भाजी शिजवून घेऊ. कारण 10-1 मिनटं झालेले आहे आणि भाजी पाहू आपण. वा, मस्त. आता आपण भाजी पाहू शिजली आहे किंवा नाही. तर बटाटा याला शिजायला वेळ लागतो. तर इथे बघा, बटाटा व्यवस्थित हाताने मॅश केल्यानंतर व्यवस्थित मॅश होत आहे. त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. गाजर देखील व्यवस्थित शिजलेला आहे. तर इथे आपली मस्त भोगीची भाजी बनवून तयार आहे. गॅस बंद करूया. भोगीच्या भाजीत विविध प्रकारच्या हंगामी भाज्या वापरल्या जातात. या भाज्या पोषण मूल्यांनी परिपूर्ण असतात.
त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.